मध्ये वेळ मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आज मी इथे राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलण्यासाठी उभा आहे आणि राज्यपालांचं एकूण भाषण ऐकल्यानंतर आणि समोर बसलेल्या सत्ताधारी पक्षातील सदस्यांचं भाषण ऐकल्यानंतर जर राज्यपाल म्हणतायत आणि शासन म्हणतंय त्या पद्धतीनं राज्य चालत असतं तर अध्यक्ष महोदय, कदाचित आम्ही विरोधी पक्ष म्हणून इथं आलो नसतो किंवा आम्हाला निवडून देण्याची गरज या राज्यातल्या जनतेला वाटली नसती. अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय राज्यपालांच्या भाषणानंतर आम्हाला त्या ठिकाणी विचारता मनामध्ये येतोय. अध्यक्ष महोदय, आज प्रगतशील महाराष्ट्र पुढे घेऊन जात असताना राज्यपालांचं जे भाषण झालं त्या भाषणाला खरं तरी कशाच्या आधारे त्या भाषणाचं कौतुक केलं जातं हे अध्यक्ष महोदय मला कळत नाहीये. त्यामुळं अध्यक्ष महोदय, मला खेद होतोय की आज राज्यपालांनी त्यांच्या भाषणामध्ये सुरुवातीलाच महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमावादावरती ते बोलले आणि साधारण प्रत्येक वर्षी एकच वाक्य बोललं जाते की तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती आम्ही हा सीमावाद सोडवण्यासाठी करतोय. पण अध्यक्ष महोदय, मी मागच्या वर्षीही सांगितलं की आम्ही ज्या वेळेला बेळगावला जातो, बेळगावच्या ग्रामीण भागामध्ये जातो, तिथं मराठी भाषिकांना मारहाण केली जाते. काही गावांमध्ये मराठी भाषिकांना घरातून बाहेर ओढून काढून तिथल्या पोलिसांनी मारलं आणि आता याचे परिणाम शाळेवरती सुद्धा अध्यक्ष महोदय होताना दिसत आहेत. बऱ्याच आंदोलकांवरती तडीपारीसारखे 2-2, 3-3 वेळा तडीपारी लावले जाते, तिथल्या लोकांवरती अन्याय केला जातो आणि आता शाळेवरती त्याचा परिणाम होतोय. अध्यक्ष महोदय, मागच्या वर्षीच्या माहितीनुसार मागच्या वर्षीच्या 10वीच्या वर्गामध्ये 1,81,000 मराठी विद्यार्थ्यांना कन्नड या विषयामध्ये अध्यक्ष महोदय नापास केलेला आहे. आता एका विषयामध्ये अशा वेळेला नापास झालं तर 1 वर्ष वाया जातं. साधारण 1,81,000 विद्यार्थ्यांचं अध्यक्ष महोदय वर्ष वाया घालवण्याचं काम कन्नड सरकारनं केलेलं आहे. त्यामुळे राज्य शासनानं यावरती काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे आणि राज्यपालांच्या भाषणामध्ये ती उपाययोजना कुठेही अध्यक्ष महोदय दिसली नाही. दावोसचा करार, आज बरेच सदस्य खरं तर दावोसच्या कराराच्या बाबतीत बोलतायत, किती गुंतवणूक आली हे सांगतायत. मला बऱ्याच वेळेला विशेष वाटतं, कौतुक वाटतं, समोर बसलेले जे सदस्य आहेत, दावोसमधून आंतरराष्ट्रीय गुंतवणूक लाखो कोटींच्या तादादामध्ये आणली आणि 40 लाख रोजगार निर्माण होणार आहे असे समोर बसून सांगतात. पण परत भाषण जसं पुढं नेत आहेत तसं मतदारसंघामध्ये आमच्या अशी परिस्थिती आहे, MIDC स्थापन आहे पण तिथं कंपन्या येत नाहीत असं सुद्धा सांगतात. अध्यक्ष महोदय, कुठेही भाषणामध्ये सुसूत्रता पुढच्या सदस्यांच्या दिसत नाही आणि राज्यपालांनी जे सांगितलं, खरं तर किती नोकऱ्या निर्माण झाल्या, किती गुंतवणूक आली, माझ्या आधी ज्येष्ठ सदस्यांनी त्याचा उहापोह केलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, कशा पद्धतीच्या कंपन्या येतात? एकीकडे राज्य शासन राज्यपालांच्या भाषणामध्ये कॅन्सर विरोधी धोरण सांगते, पण अध्यक्ष महोदय, आज कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिटेनी नावाची एक केमिकल कंपनी आलेली आहे. सदर कंपनी इटलीत बॅन झाली होती. त्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परवानगी मिळते. इटलीमध्ये ज्यावेळेस या कंपनीवर बॅन लावला गेला तिथल्या 3 लाख लोकांवरती बऱ्याच आजारांचा परिणाम अध्यक्ष महोदय झाला होता. त्यामध्ये किडनीचा कॅन्सर झाला होता, तो अध्यक्ष महोदय बरा होऊ शकतो. थायरॉइडचा कॅन्सर झाला, अध्यक्ष महोदय, थायरॉइडचा कॅन्सर सुद्धा उपचारानंतर बरा होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढलं, अध्यक्ष महोदय, आज सुद्धा आपल्या इथं सुद्धा ते टेक्नॉलॉजी आहे, कोलेस्ट्रॉल वाढलं, गोळी खाल्ली, कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. यातला सगळ्यात मोठा परिणाम अध्यक्ष महोदय हॉर्मोनल इम्बॅलन्सचा होता. हॉर्मोनल इम्बॅलन्स हा बरा होऊ शकत नाही आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर अध्यक्ष महोदय काय जन्माला येईल हे मी सांगायची गरज नाही. कोकणातले बरेच आमदार येत आहेत, आमच्यापेक्षा त्यांनी सगळ्यांनी या गोष्टीची काळजी करण्याची आवश्यकता आहे आणि लॉंग टर्म इम्पॅक्ट या सगळ्या गोष्टींचा काय होणार आहे याच्यावरती अध्यक्ष महोदय अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आज ही कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या माध्यमातून भारतात आलेली आहे, रत्नागिरीसारख्या ठिकाणी काम चालू आहे. खरं तर MPCB असेल, शासन असेल, प्रशासन असेल, काय काम करते हे खरं तर राज्यातल्या जनतेसमोर अध्यक्ष महोदय येणं तितकंच गरजेचं झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या भाषणामध्ये कृषी क्षेत्रावरती अगदी राणादिन थाटाटल्या योजना त्यांनी सांगितल्या, AI सांगितलं. अलीकडच्या काळात AI म्हणले की लोकांना जरा बरं वाटायला लागलेलं अध्यक्ष महोदय. पण आज भारत अमेरिकेचा जो करार झालेला आहे
हा करार कुठल्या दबावापोटी झाला, काय गोष्टी आहेत, याचा कुठलाही उहापोह अध्यक्ष महोदय आम्ही करणार नाही किंवा त्या खोलात जाणार नाही. पण आज जर करार आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेलाच आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठली समिती तयार केलेली आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती कसा होणार आहे? आज संबंध देशामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी, मी फार लांब जात नाही, माझ्या मतदारसंघामध्ये 4,500 हेक्टर सोयाबीन आहे. मराठवाड्यामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त आहे, विदर्भात त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आज सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. नाफेड सोयाबीनची गरज संपली म्हणून खरेदी बंद करतं आणि अशा काळामध्ये अमेरिकेतनं सोयाबीन कशासाठी मागवायचं आहे आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं नुकसान अध्यक्ष महोदय काय करायचं आहे? डाळीची तीच परिस्थिती आहे, कोकणातल्या भाताची तीच परिस्थिती राहणार आहे, ज्वारीची तीच परिस्थिती राहणार आहे. आणि काल अध्यक्ष महोदय मी अमेरिकेचा आणि भारताचा झालेला करार वाचत होतो. आज माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष 10,000 हेक्टर आहेत. फळबागांच्या बाबतीमध्ये कुठलंही निश्चित धोरण केंद्र शासनाचं नव्हतं. आज त्या करारामध्ये फळबागांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे, तिथनं कुठली फळं मागवायची आहेत आणि इथनं कुठली फळं पाठवायची आहेत, या बाबतीत कुठलंही धोरण नाही. पण तरी सुद्धा हे धोरण आणलं गेलं आणि आज महाराष्ट्रावरती त्याचा परिणाम उद्याच्या काळामध्ये दीर्घकालीन होणार आहे. यावरती आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. AI वापरून अध्यक्ष महोदय करायचं काय? खरं तर AIचा वापर ही उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी झाला पाहिजे. पण उत्पादकता कोणासाठी वाढवायची आणि अध्यक्ष महोदय उत्पन्न कोणासाठी वाढवायचं आहे, हा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे. दूध डेऱ्या, इखंड डेअरी पोल्ट्रीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे म्हणून सांगितलं जाते. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या देशातल्या किती कंपनीज अमेरिकेमध्ये ज्या क्वालिटीचं खाल्लं जातं, दूध पिलं जातं, त्या किती नॉर्म्स त्यामध्ये अध्यक्ष महोदय बसतात आणि इथल्या किती कंपन्यांचं दूध उद्या अमेरिकेला पाठवलं जाऊ शकतं, याचा सुद्धा अध्यक्ष महोदय अभ्यास कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळं आज राज्यपालांनी त्यांच्या भाषणामध्ये जे सांगितलं ते अत्यंत खोटं आहे. खरं तर रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, ट्रॅक्टर आणि या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये बेदाणा मोठ्या प्रमाणात आहे. याच्यावरचा GST काढला पाहिजे, आम्ही सातत्यानं सांगण्याचा शासनाला प्रयत्न करतोय. मागच्या वेळेस GST स्लॅबमध्ये बदल झाले, पण त्यामध्ये कुठेही आमच्या बेदाण्याचा उल्लेख अध्यक्ष महोदय केला नाही. मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने आणि या राज्यामध्ये द्राक्ष उत्पादक आणि बेदाणा उत्पादक शेतकरी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे त्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाचा जाहीर निषेध करतो की त्यांनी केंद्र शासनासमोर म्हणणं मांडत असताना आमच्या बेदाणा उत्पादक, आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं नाही. आणि आज अवैध बेदाणा, खरं तर मगाशी राणे साहेब बोलत होते, काजू बाहेरनं कसा येतोय हे त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं जो लोकल काजू उत्पादक आहे त्याचं नुकसान कसं होतं हे त्यांनी सांगितलं. बेदाण्याच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय, अफगाणिस्तानवरनं नेपाळ आणि नेपाळ मार्गे भारतात आज फार मोठ्या प्रमाणात बेदाणा अध्यक्ष महोदय येतोय. माझी तासगावची मार्केट कमिटी ही एशियातली सगळ्यात मोठी मार्केट कमिटी बेदाण्यासाठीची आहे. आमचा टर्नओव्हर 1,000 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर एकूण त्या इकोसिस्टम मध्ये होतोय. आणि ज्यावेळेस हा तुच्छ दर्जाचा बेदाणा आमच्या मार्केटमध्ये येतो त्यामुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. आज हा बेदाणा थांबवण्यासाठी राज्य शासनाची सुद्धा आणि केंद्र शासनाची सुद्धा कुठल्याही पद्धतीचं ठोस धोरण अध्यक्ष महोदय नाही, याचा खेद सुद्धा मला होतोय. त्यामुळं अध्यक्ष महोदय, जे मत राज्यपालांनी कृषी क्षेत्राच्या बाबतीमध्ये मांडलं, बरीच फळ पिकं आहेत जी भविष्य काळात वाचवायला लागणार आहेत. डाळिंबाचं महामंडळ आहे, आज काजूचं महामंडळ आहे, तसंच येत्या काळामध्ये द्राक्षाचं महामंडळ स्थापन करावं ही विनंती सुद्धा अध्यक्ष महोदय मी करेन. मुख्यमंत्री पंचायत राज योजनेचा सन्मान आज राज्यपालांनी त्यांच्या भाषणामध्ये केला. खरं तर लोक चळवळ जी तयार व्हायला पाहिजे ती ग्रामविकास खात्याला या योजनेच्या माध्यमातून लोक चळवळ अध्यक्ष महोदय तयार करता आली नाही. सगळा दबाव ग्रामविकास अधिकाऱ्यांवर टाकायचा. तुम्ही सहज प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये जाऊ शकता. आज हजारो ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे राज्य शासनासमोर ठेवलेले आहेत आणि आम्ही हे काम करू शकत नाही म्हणून अध्यक्ष महोदय सांगितलेलं आहे. ही खेदाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे की एखादी योजना आणली तर त्या योजनेला निधीची तरतूद सुद्धा मोठ्या प्रमाणात करावी लागते, तर गावं चांगली काम करू शकतात. वसुंधरा योजनेमध्ये अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की गेल्या 1 वर्षामध्ये आमच्या पंचायत समितीने दोन्ही इतकं चांगलं काम केलं की आज महाराष्ट्रामध्ये ज्या टॉपच्या 3 पंचायत समिती आलेल्या आहेत त्यातली पहिली पंचायत समिती तासगावची आली आणि तिसरी पंचायत समिती कवठेमंकाळ तालुक्याची आली. प्रशासनाला घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय.
चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, पण अध्यक्ष महोदय काम करायला निधीच नाही। आज राज्यामध्ये काम करायला पैसे नाहीत म्हणून किंवा बिल निघेनात म्हणून कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत आणि अशा काळामध्ये कुठल्या तरी मोठ्या योजना घेऊन यायचं, काहीतरी मोठ्या घोषणा करायच्या आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम अध्यक्ष महोदय आज शासन करायला लागले। शाळा बंद होत आहेत, शिक्षकांचं तर अवस्था इतकी वाईट झालेली आहे। खरं तर काही विधानसभेचे सदस्य शिक्षकांच्या विरोधातची भूमिका कायम मांडतात, पण अध्यक्ष महोदय आज जनगणना चालू होणार आहे। काल शिक्षकांची नियुक्ती त्यासाठी करण्यात आलेली आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत धोरण आणलं गेलं त्यावेळेस कुत्री मोजायचं काम सुद्धा शिक्षकांना अध्यक्ष महोदय दिलं गेलं। आज वर्गात पोरं शिकवायची का अशी कामं शिक्षकांनी करायची, याच्यावरती कुठेतरी अध्यक्ष महोदय भविष्यातली पिढी जर चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर त्याच्यावरती अध्यक्ष महोदय कुठेतरी विचार करण्याची आवश्यकता आहे। आज अध्यक्ष महोदय 2 मिनिटं की आज मोठ्या समृद्धीसारख्या योजना आणल्या जात आहेत, शक्तीपीठ महामार्ग केला जाणार आहे, शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे। काही वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल केली जाते, गैरसमज केला जातो, संभ्रम निर्माण केला जातो आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या या शक्तीपीठला विरोध आहे। पण अध्यक्ष महोदय महामार्ग होत राहतील, महामार्गाचा विषय वेगळा आहे। आज राज्यातल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची सुद्धा अडचणीची परिस्थिती आहे। राज्य शासनानं खरं चित्र आज राज्यासमोर आणणं गरजेचं आहे। राज्य शासनाला बिलं भागवायला पैसे नाहीये, तिथं राज्य शासन कशा पद्धतीनं ग्रामीण भागातल्या लोकांचे रस्ते पूर्ण करणार आहे। लोकांनी योजनांमुळे आज मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये अर्थसंकल्पाची अर्थ विभागाची अडचण झालेली आहे आणि कधी ना कधी हे खरं चित्र राज्यासमोर अध्यक्ष महोदय येणार आहे। मी आणखी एक मागणी अध्यक्ष महोदय करेन, राज्यपालांच्या भाषणामध्ये प्रमुख देवस्थानं विकास करण्यासंदर्भात त्यांनी भाषणामध्ये सांगितलं। आज बऱ्याच ठिकाणी, आज मी ज्योतिबाला गेलो होतो, ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे, तिथं मोठ्या प्रमाणात आराखडा मंजूर करण्यासाठी पैसे मंजूर केलेले आहेत, पण तिथल्या स्थानिक लोकांचा काही गोष्टींना विरोध आहे। पण तरी सुद्धा शासन मोठ्या प्रमाणात फौज तिथं पाठवतं, काम करून घ्यायचा प्रयत्न करतं। एखाद्या देवस्थानाचा आपण विकास करत असताना तिथल्या इतिहासाचा काहीतरी आपण समज घेतली पाहिजे, तिथल्या इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि ऐतिहासिक शिल्प टिकवण्याचं काम सुद्धा राज्य शासनानं करावं। राज्य शासनानं आपलं काम सर्वसामान्यांवरती लादू नये ही विनंती अध्यक्ष महोदय मी करेन। माझ्या मतदारसंघामध्ये आरेवाडीचं बिरोबाचं देवस्थान आहे, 154 कोटींचा प्रस्ताव अगदी शेवटच्या टप्प्यात अर्थ खात्याच्या फाईलवरती तिथं आलेला आहे। या अर्थसंकल्पामध्ये तिथं आरेवाडीच्या बिरोबाकडे कर्नाटकातला, गुजरातचा, मध्य प्रदेशचा, तेलंगणाचा धनगर समाज संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये येत असतो, त्यामुळं राज्याचा लौकिक वाढेल इतक्या मोठ्या प्रमाणात निधी तिथं अध्यक्ष महोदय देणं गरज आहे। अगदी आम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईल आणलेली आहे। आम्हाला आशा आहे की राज्याचा नावलौकिक वाढेल अशा पद्धतीचा निधी आरेवाडीला आम्हाला मिळेल। त्यामुळं मी राज्यपालांनी जे जे मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं, खोटं एक संपूर्ण दिशाभूल असलेलं चित्र राज्यासमोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मी या भाषणाचा विरोध करतो, निषेध करतो आणि खेद सुद्धा व्यक्त करतो। धन्यवाद। श्रीमती सुलभा गायकवाड।